असं मी काय त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ नका जर तुम्ही जवळपासच्या एरियाचे असाल, कारण लेक्चर तर ठीकठाक होते बट मॅनेज. कुठे जायचं म्हणल्यावर एक्साइटमेंट एवढी असते की रात्री झोपसुद्धा होत नाही. तर कसं तरी 10-15 अलार्म लावल्यानंतर उठलो मी, रेडी झालो आणि सिरम वगैरे लावून निघालो आपल्या मंजिलकडे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. ट्रेन होती माझी 8:30ची. सो रेडी होऊन मी लगेच न टाईम वेस्ट करता निघालो स्टेशनकडे. एवढ्या वर्षापासून ट्रेनमध्ये मी ट्रॅव्हल करतो, पण कधीच मला लोकलला जागा भेटली नाही. तर एन्जॉय करत आहे मी व्ह्यू बघून. आणि समोरून एक बाबा आले होते, सो त्यांचं सॉन्ग पण खूप चांगलं होतं. तुम्हाला जर कधी ट्रेनमध्ये भेटले तर नक्की दान करा. जेव्हा MIDC क्रॉस करतो तेव्हा फक्त एकच लक्षात येतं की ज्यासाठी जालना फेमस आहे, जगप्रसिद्ध आहे, ते म्हणजे आपल्या स्टीलच्या उद्योगासाठी. खूप सारे इथं कंपनी दिसेल तुम्हाला MIDCमध्ये. आणि ही जी राजुरी स्टील आहे, खूप जास्त मोठी कंपनी. आतमधून कधी पाहिली नाही मी, बट बाहेरून तरी खूप मोठी कंपनी. खूप वर्षापासून ट्रॅव्हल करतो आम्ही छत्रपती संभाजीनगर ते जालन्यामध्ये किंवा आमच्या गावाकडे. सो मला कधीच इथे एरोप्लेन दिसलं नाही. माझ्या फ्रेंडलासुद्धा खूप विचार करतो आम्ही की इथे एरोप्लेन येतं की नाही, बट बॅड लक काही दिसलंच नाही आम्हाला आतापर्यंत. सो फायनली आम्ही पोहोचलो मुकुंदवाडीला. आणि रिक्षामध्ये खूप जास्त गरमी होती, पाणी झालो होतो मी सगळीकडनं. आणि घाम बसू माझी खूप परेशानी झाली. त्याच्यानंतर रिक्षामध्ये आम्ही कॉलेजकडे गेलो. कॉलेजच्या समोरच एक छोटीशी हॉटेल आहे, तिथं थोडाफार नाश्ता केला, कारण आम्ही घरून काहीच खाल्लं नव्हतं. खूप लवकर निघालो होतो आणि लगेच पोहोचलो कॉलेजमध्ये. आज हॉल तिकीट भेटणार होते, सो खूप जास्त गर्दी होती आणि खूप इथे वेळ झाला आमचा. तर फायनली आता आलो छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर. सकाळपासून खूप परेशानी झाली, कारण सकाळी येताना काही व्हिडिओ शूट करता आला नाही. असं तर सकाळी येताना काही व्हिडिओ शूट झाला नाही आणि खूप घाईमध्ये आलो होतो. जेवण पण बाकी आमचं. सो आता ट्रेन निघायचा वेट करत आहे आम्ही. ट्रेन इथं आलेली, तर निघले जाता 5-10 मिनटामध्ये. आणि फायनली एवढ्या वर्षानंतर आज इथे प्लेन बघायला भेटलं आम्हाला. आणि ही खूप मोठी गुड न्यूज आहे आमच्यामध्ये. आणि खूप एन्जॉय केलं बघून, कारण आतमध्ये बघायचे दिवस कधी येईल काही सांगता येणार नाही, आणि लवकरच ते दिवस पण येईल. सो व्ह्यू एन्जॉय करता आम्ही चाललो आहे जालन्याकडे. जसं जालन्याला पोहोचलो तसं एक्झिट केली आम्ही आणि डब्याच्या बाहेर निघलो. तसं समोर एक लास्ट दिसली आम्हाला. नंतर कळलं की लास्ट नाही ती, ते कुणीतरी दारू पिऊन झोपलेले. सो खूप जास्त फनी मोमेंट झाला होता आणि खूप हसलो आम्ही. तो फायनली पोहोचलो जालना. काय बोलशील जालन्याबद्दल आला? थोडा नवीन आहे, शिकून जाईल हळूहळू. सो फायनली हॅलो रूमवरती, कारण मी खूप बोर झालो आहे आणि व्हिडिओ पण शूट केले नाही. मला वाटलं की कॅमेरा असा पकडून थोडं बाकी यूट्यूबरसारखा ब्लॉगिंग करा, पण ते नाही जमलं, कारण खूप लोक होते आणि एवढा कॉन्फिडन्स नाही आला अजून कॅमेरा समोर बोलायचा. आणि तो माझ्यासोबत होता, तो पण खूप अंडर कॉन्फिडंट आहे. सो व्हिडिओ नाही करता आला. तर असा ब्लॉगिंग जर तुम्हाला आवडत असेल, किंवा मी पण थोडा ट्राय करेल असा व्हिडिओ बनवायचा. आणि परत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कॉलेजला गेलो होतो. कॉलेजला थोडं काम होतं आणि एक रिकमेंड करेल मी की त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ नका जर तुम्ही जवळपासच्या एरियाचे असाल, कारण लेक्चर तर ठीकठाक होते बट मॅनेजमेंट एवढं व्यवस्थित नाही. कारण आम्ही जे हॉल तिकीट घ्यायला गेलो होतो, एका ठिकाणी 2-3 तास उभा होतो आणि ते हॉल तिकीट शेवटी तिथं भेटलंच नाही, दुसरीकडेच भेटलं. सो त्यामुळे माझं एक ओपिनियन आहे की
हो ना. हे जर कोणी बघत असेल त्या कॉलेजमध्ये, शिवछत्रपती कॉलेजमध्ये जर व्हिडिओ बघत असेल तर त्यासाठी डिफेम वगैरे करत नाही, पण तुमचं मॅनेजमेंट खूप खराब आहे आणि ते थोडं सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण फीस तर भरतो आहे आम्ही. सो तेवढा सर्विस पण आम्हाला पाहिजेत. ओके. सो आजसाठी एवढाच. जर उद्या एक व्हिडिओ टाकणार आहे मी, पॉसिबल झालं तर, आणि तो खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आहे. ठीक आहे. तर इनफ फॉर द डे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.